भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एका सार्वजनिक कार्यक्रमात नर्तकीसोबत अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ ऑनलाईन वेगानं व्हायरल होतोय। यानंतर आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना म्हणजेच बब्बन सिंग रघुवंशी यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आल्याचं वृत्त सुद्धा समोर येतंय। एका लग्न समारंभातील हा व्हिडिओ असल्याची माहिती स्वतः रघुवंशी यांनी मीडियाशी बोलत असताना दिली। बासंडीह विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी उमेदवार रघुवंशी हे एका महिला नर्तकीसोबत बसलेले आणि अश्लील वर्तन करताना दिसले। ती त्यांच्या मांडीवर बसलेली असताना ते महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना या 2 मिनिटं 11 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। रसरा येथील किसान सहकारी मिलमध्ये उपाध्यक्षपद भूषवणारे 70 वर्षीय रघुवंशी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून अनेकांनी यांच्यावर टीका केली होती। भाजपने त्यांना लवकरात लवकर पदावरून आणि पक्षातून काढून टाकावं अशी मागणी सुद्धा ऑनलाईन जोर धरत होती। आपल्या नातीच्या वयाच्या तरुणीबरोबर असं कृत्य करत असताना रघुवंशी यांना काहीच कसं वाटलं नाही असा प्रश्न सुद्धा नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहीच वेळात रघुवंशी यांनी सुद्धा माध्यमांसमोर येत आपल्या विरुद्ध रचलेला हा डाव आहे, हा कट आहे असं म्हणत स्पष्टीकरण दिलंय। आपण कोणताही गैरप्रकार केला नसून हा व्हिडिओ बनावट असल्याचा आणि पक्षातील मोठ्या कटाचा भाग असल्याचा त्यांचा दावा आहे। रघुवंशी यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। बब्बन सिंह रघुवंशी, मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं। रसड़ा चीनी मिल का चुनाव में 3 महीना पहले निर्विरोध चेयरमैन निर्वाचित हुआ था। वो ऐसा है कि आज से 20 दिन पहले एक बारात में मैं गया था बिहार, राजेश सिंह प्रधान के लड़के की शादी में। वहीं केतकी सिंह के पति गुड्डू भी गए थे। चूंकि मैं बांडी से विधानसभा का चुनाव लड़ा था, 93 में 22,000 वोट पाया था, इसलिए केतकी सिंह के लोगों द्वारा इस तरह की साजिश रची गई है। इसलिए कि लोग जानते हैं कि हो सकता है दयाशंकर सिंह परिवहन मंत्री मेरे रिश्तेदार हैं, कि टिकट दिलवा दे बांडी से। मैं बांडी से 22,000 वोट पाया हूं। हम जा रहे हैं अभी कप्तान के यहाँ एप्लीकेशन देंगे जांच के लिए। हाँ, मनियर ब्लॉक में। वो केतकी सिंह के खास आदमी है। आपको ये पूरा साजिश लगता है? बिल्कुल साजिश है। इस आपका उम्र कितना होता है? 70 वर्ष। बहुत ठेस पहुंचा है। अरे यही कहना चाहेंगे कि आप लोग हमको न्याय दिलवाइए, और क्या कहेंगे। दरम्यान माजी IPS अधिकारी आणि आझाद अधिकार सेनेचे अध्यक्ष अमिताभ ठाकूर यांनी सुद्धा या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। बलिया पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात ठाकूर यांनी हे दृश्य अत्यंत अश्लील आणि लज्जास्पद असल्याचं म्हटलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना व्हिडिओच्या सत्यतेची चौकशी करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती सुद्धा ठाकूर यांनी केली आहे। दरम्यान भाजपने निष्कासित केलेल्या रघुवंशी यांचा हा व्हिडिओ किती खरा व किती खोटा आहे याचं स्पष्टीकरण येत्या काळात येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपली या व्हिडिओवरील प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।